सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। पंचायत समिती सिन्नर येथील शासकीय वापराचे 4 लॅपटॉप दरवाजा तोडून चोरी करणारे चोरटे जेरबंद। सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांनी दिनांक 16 मे 2024 रोजी सायंकाळी व 17 मे 2024 रोजी सकाळी 9:30 दरम्यान समग्र शिक्षा अभियान कक्ष, शिक्षण विभाग, पंचायत समिती ऑफिस सिन्नर येथून शासकीय वापराचे ACER कंपनीचे 4 मिनी लॅपटॉप, पंचायत समितीचे कडी कोयंडा तोडून चोरी केले। त्याबाबत फिर्यादी राजेश दुलाजी डामसे यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस नाईक समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड हे करत असताना पोलीस शिपाई आप्पासाहेब काकड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पंचायत समिती सिन्नर येथून उद्या सानप याने 4 लॅपटॉप चोरलेले आहेत। त्याबाबत माहिती मिळाल्याने सिन्नर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस नाईक समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, तळवाडी सिन्नर येथे आरोपी नामे सिद्धांत राजेंद्र सानप 19 वर्ष याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार याच्यासोबत पंचायत समितीतून 4 लॅपटॉप चोरल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास दिनांक 28 जून 2024 रोजी पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केल्याने अटक आरोपिताकडून गुन्ह्यातील गेला माल ACER कंपनीचे 4 मिनी लॅपटॉप असा एकूण 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक उगले, हनुमान उगले, पोलीस नाईक समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांच्या पथकाने केला आहे। अधिक तपास पोलीस नाईक समाधान बोराडे हे करत आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।